बाप काय असतो हे स्वतः कामाला लागल्यावरच कळतं. अरे सुट्ट्या दिवशी कोणाला काम करायला आवडतं. पण आपण एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म आले पोर आहे. कष्ट आपल्या पाचवीलाच तोडले ते आपल्याला करावंच लागणार. एक गोष्ट म्हणजे तुम्ही जर गरीब म्हणून जन्माला असला तर त्यात तुमची चूक नाही. पण जर तुम्ही गरीब म्हणूनच मिळाला तर मात्र अवघड आहे गड्या. त्यामुळं कधीच कुठलं काय काम करताना अजिबात लागायचं नाही. आणि दुसरं म्हणजे की मला येत नाही, मी कसं करू, काय करू, एवढं मात्र कधीच बोलायचं नाही. काय पुढे येईल की इसकाड्याचं मोहरं जायचं तरच तुम्ही आयुष्यात काहीतरी करू शकणार आहे सर. आणि मोठ्या माणसानं तेवढं सल्लं कायम येत जावं, तर त्यांचा अनुभव कधीच वाया जात नाही. ते कायम तुमच्या कामी पडणारच. आणि कसं आहे हे आता आयुष्यच आहे हो. ह्यात असलं डबरं दचकं हे येतच राहणार येतं. ह्याच आयुष्याच्या गर्दीतनं आपल्याला मोहरं जायचं आहे एवढं डोक्यात ठेवायचं. आणि बापाचं वाढत चाललेलं वय आणि याप हे बघून आता आपल्याला पण जबाबदारी अजून जोमानं अंगावर घेतली पाहिजे असं कायम वाटतं. आता तसं मगचं बघा फादर करतं मरणाच काम, पण त्याचं खातं बी खचून त्याच्यामुळे काही एवढा विषय नसतो. लय याप मागं मर काम करतो दाबून खातं संध्याकाळी काय लोड नसतो बघा त्याच्यामुळे.